नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कदम तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आपण काल रात्री आलेलो आहोत गावाला, कारण आज आपल्याकडे येणार आहे देवीची पालखी, चंडिका देवीची पालखी आपल्या घरी येणार आहे। त्याला आपण कोकणात बोलतो की देव आपल्याला भेटायला येतात घरी, त्यासाठी बघ आपल्याकडे तयारी चालू आहे। इरमताई रांगोळी काढतात, इकडे प्रिया पावलं काढते आहे। हे आहे आपलं घर आणि ही संपूर्ण आहे आपल्या आऊची बाग। पालखी आपल्या इथे घरात आतमध्ये येणार आहे, त्यामुळे इथे सुद्धा रांगोळी काढलेली आहे। तर आता मी आणि आदित्य आम्ही आलेलो खारवीवाड्यामध्ये पालखीला घेऊन जायला। तर आपली देवीची पालखी इथून आपण घेऊन जायची आपल्या इथे घरी वरती बादीवाडीत। चला, हा बघा आपला खारवीवाडा आहे बोरवड्याचा, सर्व बोटी लागलेत बघा। हे आहे राधाकृष्ण मंदिर, हे बघा पालखी बोटीतून घेऊन येत आहेत। इथे समोर होती भंडारवाड्यात, तिथून पालखी उचलून बोटीत आणली आहे आणि आता बोटीतून आपल्या इथे येणार। हे काय इंदू आजी आहे आपल्याकडे मासे घेऊन येते ती। मित्रांनो, तुम्ही ही जी वाट बघताय ना, जिथून पालखी घेऊन चाललेत सर्वजण, तर हीच वाट आहे आपल्या वाडीत येण्यासाठी। म्हणजे इतर वेळा तुम्ही नदीतून येऊ शकता, पण जर पाणी भरलं असेल आणि पावसाच्या वेळेला आपल्याला याच वाटेने आपल्या वाडीपर्यंत यावं लागतं। आणि आता फायनली आपली पालखी आपल्या घराजवळ आलेली आहे। पालखी आपल्या घरी आलेली आहे आणि आपली माऊ तयार झाली आहे। बाप्पा बघ, गौशा भाई आपले पालखी एवढे घेऊन आलेले आहेत खालून कारवीवाड्यातून। वर्षातून एकदा देव आपल्या भेटीला आपल्या घरी येतात, म्हणून गावातील प्रत्येक घराचा दरवाजा हा अगदी पालखी आपल्या घरात येईल या मापाचा बनवलेला असतो। इरम सगळे पालखीची फुलं जवळ गोळा करते, घरी आणते। मित्रांनो, हा पालखीचा अनुभव माझा पहिलाच होता, मला खूप मजा आली। आता आपल्या घरातून देव निघाले आहेत, तर असेच प्रत्येक घर घेत घेत वाडीतील सर्व घरं झाल्यावरती देव सर्वात शेवटी संध्याकाळी सानेवर जाऊन बसणार आहे।
तर आता अजून खूप घरं बाकी आहेत, तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका.